पटसंख्या वाढवण्यास बऱ्याच मोठ्या प्रमाणात जबाबदार असलेले बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत पहिल्या क्रमांकावर केंद्र प्रमुख, दुसरा शिक्षण विस्तार अधिकारी, तिसरे गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही आपण निलंबित करणार आहात। केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, बीडीओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी ही सगळी सिस्टम जबाबदार आहे। एका शिक्षकापुरता मर्यादित हा विषय नाही आहे, या सगळ्या सिस्टम मध्ये आहे। आता ही सगळी सिस्टम निलंबित केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे। सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 5 अंतरिम जामीन लक्षवेधी क्रमांक 5 सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे तुम्ही लेट जेवून आले। आता सभापती महोदय, तुमच्या लक्षवेधी संदर्भात सभापती महोदय, पटसंख्या वाढविणे आणि 100% उपस्थितीची खात्री करून घेणे ही जबाबदारी आरटीच्या कलम 9 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे। त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखासोबत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांची सगळ्यांची संयुक्त जबाबदारी पटसंख्या वाढवण्याची आहे। ही बाब आधी लक्षात घेण्याची गरज आहे। दुसरं, याशिवाय आरटीच्याच कलम 21 प्रमाणे प्रत्येक शाळेत स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये जी कामं त्यांना करायची आहेत त्यामुळे पटसंख्या वाढवण्याकडे त्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे, अशा प्रकारची तरतूद आरटीमध्ये आहे। त्यानंतर मराठी शाळातील पटसंख्या राज्यभर कमी होत आहेत। त्यास 4-5 प्रमुख कारणं आहेत। त्यामध्ये इंग्रजी शाळांचे अनैसर्गिक अतिक्रमण मराठी शाळांचे हे प्रमुख कारण आहे। प्रत्येक वर्गाकरता शिक्षकांची अनुपलब्धता हे दुसरं कारण आहे। पडक्या इमारती आहेत, शाळेमध्ये निरुत्साही परिसर आणि शैक्षणिक साधनांचा उपलब्ध नसलेला निधी ही कारणे याला कारणीभूत आहेत। अशाच प्रकारचे अहवाल, 3 प्रकारचे अहवाल आतापर्यंत केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये पहिला अहवाल जो आहे तो प्रोबचा आहे, दुसरा असरचा अहवाल आहे आणि आता परवा आलेला परतचा अहवाल आहे। या सगळ्यांमध्ये असंच नमूद केलेलं आहे की पटसंख्या कमी होण्याकरता इंग्रजी शाळांची अनैसर्गिक अतिक्रमण, प्रत्येक वर्गाकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकाची अनुपलब्धता आणि शैक्षणिक साधनांचा अभाव, याच्यासोबत आणखी वैयक्तिक प्रयत्न शिक्षकांचे वगैरे हा भाग त्याच्यामध्ये नक्की आहे, पण ही संयुक्त जबाबदारी आहे। बुलढाण्यातील 45 शाळांसोबतच राज्यातील 7421 शाळांची पटसंख्या 1 ते 10 आहे। बुलढाण्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कार्यवाही कोणावर केलेली नाही। 1 ते 10 ची पटसंख्या 7421 शाळांची असताना त्या ठिकाणी कार्यवाही नाही आणि या बुलढाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने हे सगळे अधिकार, कदाचित ते 96च्या याच्यामध्ये ॲक्टप्रमाणे असेल, 96 कलमाप्रमाणे त्यांनी हे अधिकार बीडीओला दिले, गटविकास अधिकाऱ्यांना दिले आणि त्यांना निलंबित करायला त्यांना भाग पाडलंय। मला वाटतं ही कारवाई अत्यंत अन्यायकारक आहे। म्हणून माझे 3 प्रश्न आहेत। पटसंख्या वाढवण्यास बऱ्याच मोठ्या प्रमाणात जबाबदार असलेले बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत पहिल्या क्रमांकावर केंद्र प्रमुख, दुसरा शिक्षण विस्तार अधिकारी, तिसरे गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही आपण निलंबित करणार आहात काय? हा पहिला प्रश्न आहे। दुसरा आहे, संबंधित शाळातील व्यवस्थापन समित्या त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही म्हणून त्यांना आपण बरखास्त करणार आहात काय? आणि तिसरं, 1 ते 10 पटसंख्या पटाच्या राज्यातील 7421 शाळांची जबाबदारी पुन्हा प्रशासकीय यंत्रणेवर आपण निश्चित करून कोणती कारवाई करणार आहात? सन्माननीय सभापती महोदय, बुलढाणा
जिल्ह्यामध्ये शाळांची पटसंख्या कमी झाली म्हणून काही शिक्षकांच्यावर कारवाई झाली म्हणून ही लक्षवेधी सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. त्यामुळे सन्माननीय सदस्यांची याचा अभ्यास आहे, प्रशासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना कुणाची काय जबाबदारी आहे याच्या संदर्भात इत्थंभूत माहिती सदस्य महोदयांना आहे. आणि आता जेव्हा ही लक्षवेधी समोर आलेली आहे तेव्हा या लक्षवेधी समोर येत असताना थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, तुमचं उत्तर देतो. सभापती महोदय, या ज्या शिक्षकांच्यावर निलंबन केलेलं आहे, ज्या शिक्षकांचं, त्या शिक्षक एकतर 10 वर्ष, 12 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष त्या शाळेमध्ये शिक्षण करतात. आता एक तुम्हाला सांगतो, बुलढाणामधली सागवन शाळेचं नाव आहे, सागवन. शिक्षक आहे बळीराम तायडे, प्रशांत खोचणे आणि शिल्पा मोकळे. 18 साली त्यांची नेमणूक झाली, 23 साली नेमणूक झाली. संच मान्यता 3 पदांची तिथं आहे, 3ही पदं भरलेली आहेत. 2020-21चा पट आहे 77, 2021-22चा पट आहे 70, 22-23चा पट आहे 60, 23-24चा पट आहे 23 आणि 24-25चा पट आहे 4. मग मला अशी अनेक शाळा आहेत. बुलढाण्यातली भादोलवाडी शाळा आहे, याचा 20-21ला पट आहे 12, 21-22ला आहे 26, 22-23ला आहे 23, 23-24ला आहे 17 आणि 24-25ला आहे 6. याच सोबत चिखली वैदुवाडीची शाळा आहे, याला 20-21चा पट आहे 22, 21-22चा पट आहे 27, 22-23चा पट आहे 21, 23-24चा पट आहे 15 आणि 24-25चा पट आहे 6 वैदुवाडी. आता अशा पद्धतीनं जर 2 शिक्षकी 3 शिक्षकी शाळा आहेत आणि या शाळेमध्ये पट आहे 4, 3, 2, 1 आणि अशा पद्धतीनं जर मग आपण म्हणतो की या शाळेमध्ये बाकीच्या सुविधा, शाळा सुस्थितीत आहेत. या ठिकाणी पटसंख्या पूर्वी होती का, तर पूर्वी होती पटसंख्या. कधीपासून आपण शिक्षक म्हणून काम करतो तिथं, तर 10 वर्षापासून, 12 वर्षापासून, 8 वर्षापासून. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण लोकप्रतिनिधी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या शाळा चालल्या पाहिजेत, शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, ॲडमिशन सगळ्यांना मिळाली पाहिजेत, शाळेचा दर्जा राहिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एका बाजूला आपण सभागृहामध्ये सगळेजण मांडतो. त्याचवेळी या शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा होते. अनेक शिक्षक चांगलं काम करतात, बहुसंख्य शिक्षक करतात, अगदी सरसकट शिक्षक असं काम करतात असं आपलं अजिबात म्हणणं नाही. अनेक मॉडेल शाळा आता तयार होत आहेत, त्यामध्ये शिक्षकांनी प्रचंड मोठं योगदान देऊन त्या शाळांची गुणवत्ता वाढवलेली आहे. आज आता काही जिल्हा परिषदेच्या शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी वेटिंगवर मुलं असतात ॲडमिशन घ्यायला, अशाही काही शाळा त्या ठिकाणी आहेत. पण अशा पद्धतीनं जर 1, 2, 3 नव्हे, जवळजवळ 20 शाळा आहेत की ज्याची पटसंख्या 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी या शाळेच्या संदर्भात या सगळ्या शिक्षकांना बोलावून घेतलं, त्यांना त्याची कारणं विचारली आणि ती कारणं देत असताना त्या कारणांनी जेव्हा त्यांचं समाधान झालं नाही, त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यामुळं आपण 2-3 प्रश्न या ठिकाणी विचारले की ह्याला फक्त शिक्षक जबाबदार आहे का, याला केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, BDO, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी, ही सगळी सिस्टम जबाबदार आहे. एका शिक्षकापुरता मर्यादित हा विषय नाही आहे, या सगळ्या सिस्टममध्ये आहे. आता ही सगळी सिस्टम निलंबित केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं असं आहे की नक्की आपण मांडलेला मुद्दा, तो आपण मुद्दा मांडला, याला जबाबदार फक्त शिक्षकच नाही आहे, तर त्याच्यासोबत केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, BDO हे शाळेमध्ये कधी जातात, त्या ठिकाणी कधी जाऊन त्यांनी बघितलं पटसंख्या का कमी झाली. अचानक आपण शाळेला भेट दिली आणि किंवा पटसंख्येची माहिती घेतल्यानंतर शिवोनी ही कारवाई केली. या संदर्भात मी आपल्याला सांगेन की त्या केंद्रप्रमुख असेल, विस्ताराधिकारी, BDO या सगळ्यांना या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस आपण काढू. पण शिवो आत्ता आलेत, शिवो पण आत्ता आलेले आहेत, आपण त्यांनाही विचारणा करतोय आपण. पण हे
सीओ आत्ता आले तुम्हाला माहिती आहे, पण या ठिकाणी आपल्याला सांगतो मी की शिक्षक 12 वर्ष, 13 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष आणि अशी नियमावली आपण बनवलेली आहे आत्ता शिक्षकांच्या बदलीचं. ना कुणाला बदली करायचा अधिकार आहे. आपण ऑनलाईन बदल्याचे सिस्टम आहे, ऑनलाईनचं पोर्टल आहे, तेव्हा आपल्याला बदली करायचा अधिकार नाही. एखादा शिक्षक शाळेत येत नाही, काम करत नाही, त्याच्याही बदली करण्यामध्ये अडचण येतं. पण माझं या निमित्तानं सांगणं आहे की त्या सगळ्यांना आपण या संदर्भात कारणे दाखवा नोटीस काढू, त्यांची आपण चौकशी करू या अधिकाऱ्यांची. आणि त्यासोबत व्यवस्थापन समिती आहे. आता व्यवस्थापन जी समिती आहे ही समिती आता जर शाळेमध्ये पालकांची समिती असते. आता जर शाळेत 3च मुलं आहेत, 2च मुलं आहेत, आता ही समिती किती लोकांची आहे? या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून समिती बरखास्त करणं हा याचा उपाय नाही आहे. आपण या संदर्भात या शिक्षकांना सीओनी सांगितलं की याची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करताय. यांना मुख्यालयात बोलवून घेतलंय आणि मुख्यालयात त्यांना हजर राहायला सांगितलं आणि ही पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही किती दिवसात कारवाई करताय अशा पद्धतीचं सूचना त्यावेळी सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या. आणि त्या सूचना दिल्यानंतर मला सांगा, आता 8-15 दिवस झालं निलंबन त्यांचं झालं. आता या सगळ्या शाळांची मिळून पटसंख्या होती 83, 20 शाळांची. शिक्षकांची संख्या आपण सस्पेंड केलेल्या शिक्षकांची संख्या 30 आहे. मग विद्यार्थ्यांची संख्या याचा विषय घेतला तर आपण सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे, आपण कधीतरी याबाबतीत गंभीर झालं पाहिजे. आपण याचा विचारही केला पाहिजे. आपण फक्त शिक्षक निलंबित का झाले आणि दुसऱ्यावर कारवाई झाली पाहिजे एवढ्यापुरता मर्यादित हा विषय नाही. हा विषय खूप गंभीरतेने घेण्याचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती सभागृहालया निमित्तानं आहे, आता जेव्हा त्यांना निलंबित केलं, मुख्यालयात बोलवून घेतलं, पटसंख्या 25 वाढली. पटसंख्या त्यांना उद्दिष्ट दिलं, तुम्ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करताय. आता 25 पटसंख्या वाढली 15 दिवसामध्ये. मग या परिस्थितीमध्ये याची चौकशी झाली पाहिजे की इथली पटसंख्या कमी होत असताना गावातली लोक विस्थापित झालेत का, विद्यार्थी विस्थापित झालेले आहेत का. तर गाव तिथंच आहे, गावातली मुलं तिथंच आहेत, मग मुलं कुठं जात आहेत, या संदर्भात खाजगी शाळांना यांच्याकडून काही मदत होते का. या सगळ्या गोष्टीची चौकशी होणे या निमित्तानं अपेक्षित आहे. म्हणून संबंधितांच्यावर केलेली कारवाई आहे ती मला वाटतं आपण या सकारात्मक घेतली पाहिजे. आणि आपण आपली भूमिका मांडत असताना शेवटी आपण आपल्या मुलांचाही विचार या निमित्तानं केला पाहिजे. त्यामुळं सन्माननीय सदस्यांना मी या निमित्तानं सांगेन की आपण या सगळ्या गोष्टी सकारात्मक घ्याव्यात आणि याच्यावर कधीतरी मार्ग काढण्यासारखी परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल. सभापती महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी जे बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविषयी जी त्यांनी निलंबनाची कारवाई 30 शिक्षकांवर केलेली आहे, तर त्यांनी उदाहरणामध्ये जसं सांगितलं की सागवन, आता सागवन जो आहे तो बुलढाणा शहराला एकदम लागून असलेला भाग आहे. पूर्वी त्या ठिकाणी आपण सांगितलं की विद्यार्थी संख्या थोडी जास्त होती, पण सागवनलाच आता नवीन इंग्रजी शाळा किंवा CBSE शाळा ही सुरू झालेली आहे. त्यामुळे बट नॅचरल त्या शाळेवर त्याचा परिणाम होणार आणि ती विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे. दुसरं आपण उदाहरण दिलं भादोल्याचं, तर भादोला हे सुद्धा बुलढाणा शहराला लागूनच एकदम आहे. त्याही ठिकाणी इंग्रजी आणि CBSE शाळा आता नव्याने सुरुवात झालेल्या आहे. मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय की पटसंख्या कमी झाली तरी हो, तर पटसंख्या या शाळांची जी पटसंख्या कमी झाली त्यांनी ते मान्य केलं तर त्याची कारण हेच आहे की सागवन शिवार असेल, भादोला शिवार असेल, या ठिकाणी नवीन इंग्रजी शाळा या सुरू झालेल्या आहे. त्यामुळं त्या शाळांची पटसंख्या ही कमी झालेली आहे आणि ही जबाबदारी सामूहिक आहे, सगळ्या गोष्टी आहे, हे आपणही मान्य केलं. परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी जर विद्यार्थी संख्या कमी झाली असेल तर फक्त शिक्षकांना वेटीस न धरता आपण त्याची सामूहिक जबाबदारी सगळ्यांवर दिली पाहिजे. आणि नाही तर आपण जास्तीत जास्त त्या शिक्षकांना निलंबित करण्याच्या ऐवजी त्यांचं समायोजन दुसऱ्या शाळेमध्ये केलं पाहिजे ज्या ठिकाणी शिक्षकांची आवश्यकता असेल. कारण कितीही प्रयत्न करून जर विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी वाढत नसेल तर त्या शाळा बंद केल्या पाहिजे आणि त्यांचं समायोजन केलं पाहिजे दुसऱ्या ठिकाणी. जर पटसंख्या नव्हती तरी जास्तीची का दाखवण्यात आली, तिथे शिक्षक कसे होते.
नाही, जास्तीची नाही दाखवण्यात आली. पूर्वी त्यांनी सांगितलं ना, हे 20-21 पासनचा त्यांनी दाखला दिलेला आहे. 20-21 पासनचा मंत्री महोदयांनी दाखले दिले, पण आज ती संख्या कमी झालेली आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की फक्त शिक्षकांना वेटीस न धरता त्याला जबाबदार सर्वच जण आहे. आणि अशा शाळांमध्ये प्रयत्न करूनही जर विद्यार्थी संख्या वाढत नसेल तर त्यांचं समायोजन करण्यात यावं, त्यांचं निलंबन हे रद्द करण्यात यावं असं मला वाटतं. तर आपण हे कराल का? सन्माननीय सभा सदस्य महोदय, आपण जो प्रश्न विचारला, मी सभागृहाला माझी विनंती आहे, कधीतरी आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे. या परिस्थितीमध्ये ह्या शाळा सुधारल्या पाहिजेत, पटसंख्या वाढली पाहिजे, जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत. या सगळ्या संदर्भात सभागृहानं पॉझिटिव्ह या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. माझी विनंती सभागृहाला या निमित्तानं आहे. आपल्याला माझं सांगणं आहे की आपण म्हणला की या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्या. इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर प्रत्येक गावात झाल्यात आता. आणि आपण एका शाळेपुरता मर्यादित विषय नाही, तुम्ही सांगतात आहे का? हा जवळजवळ आपल्या समोर आलेल्या 20 शाळाचा विषय आहे. आणि 20 शाळामध्ये आता तुम्ही सांगितलेला विषय ती काय वैदुवाडीचा विषय आला. आता रिधोरी म्हणून शाळा आहे, ती बुलढाण्याच्या बाजूला आहे का? त्या शाळेचा आता तुम्ही मागचं सांगताय, त्याचा पट तर 22-23चा पट आहे. त्याचा जो 22-23चा पट आहे तो 22 आहे आणि आता 3. त्यामुळं सातत्यानं नाही आहे. हा जो पटसंख्या घटलेली आहे शेवटच्या 2 वर्षात वेगानं घटलेली आहे. आणि त्यामुळे माझं आपल्याला सांगणं एवढंच आहे की सामुदायिक जबाबदारी तर आपण म्हणतो, परंतु या परिस्थितीमध्ये आपण ही कारवाई सकारात्मक घेतली पाहिजे. शिक्षकांचं निलंबन काय कायमचं केलेलं नाही, त्यांना मुख्यालयात बोलवले आणि पटसंख्या वाढवण्यासंदर्भात कामही करायला सांगितले. 25 पटसंख्या वाढली ना, त्यामुळं ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळे आपण जेव्हा एका बाजूला शिक्षकांच्या संदर्भात आपण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करतो, आपण शिक्षकांच्या पगाराची गोष्ट असू दे, बदल्यांचा विषय असू दे, त्यांच्या पती-पत्नी एकत्रीकरणाचा विषय असू दे, शिक्षकांना ज्या सवलती देणं शक्य आहे त्या सगळ्या सवलती आपण देतोय. तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शाळेचा स्तर उंचावला पाहिजे. याच्या संदर्भात आपण कधी चर्चा होणार का नाही सभागृहात? शिक्षकांचे प्रश्न आपण मांडत असताना शाळेचे स्तर उंचावला पाहिजे याची विचार केला पाहिजे. म्हणून माझी या निमित्तानं सदस्य महोदयांना एवढीच विनंती आहे की ही कारवाई आपण सकारात्मक घ्यावी आणि यांना काही कायमचं निलंबन यांचं केलेलं नाही. पटसंख्या वाढली की यांना पुन्हा पुनर्स्थापित करणार आहे आपण. लक्षवेधी क्रमांक 6 किशोर दराडे. आता मला सांगा, मला जरा आता मार्गदर्शन करा की जर आता प्रश्न जे शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे, चर्चेचा स्तर उंचावला पाहिजे की नाही पाहिजे. जर पटसंख्याच नसेल आणि शिक्षकांची निलंबन का झालं ते पूर्ववत व्हावं असं जर सदनात चर्चा घडली, ते मान्य केलं ना मंत्री महोदयांनी, वरच्यांना सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात मान्य केलं. तातडीने निलंबन कसं करणार? आता ते म्हणले त्याची चौकशी करतो. सामूहिक जबाबदारी म्हणून त्यांनी मान्य केलं ना. मंत्री महोदय, फक्त सन्माननीय सदनाचा हा भाव आहे की फक्त शिक्षक निलंबित करून चालणार नाही, तर आणखी जे कोणी दोषी असतील त्यांची सुद्धा चौकशी करून योग्य ती कारवाई करा. सन्माननीय सभापती महोदय, मी सभागृहाला यापूर्वीच आश्वस्त केलेलं आहे की जबाबदारी एकट्या शिक्षकाची नाही, ज्या ज्या जबाबदार घटक आहेत त्यांची चौकशी केली जाईल आणि चौकशी अंती त्याच्यामध्ये नेमकं काय आहे तपासून जर आवश्यकता भासली तर कारवाई केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 6